मित्रांनो, श्राव्य पुस्तक, ऑडिओ बुक या उपक्रमाअंतर्गत आपलं हे पुढचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे श्री समर्थ कथा सुगंध. कथाकार आहेत कैलासवासी सुनील चिंचोळकर. हरिओम प्रकाशन नाशिक यांचं हे पुस्तक आहे. एप्रिल 2009 मध्ये हे प्रसिद्ध झालं. आपण याची PDF आवृत्ती आपल्या उपक्रमासाठी उपयोगात आणतोय. समर्थांच्या 400व्या जयंतीनिमित्त समर्थांची काही सेवा करावी अशा हेतूने त्यांचं हे चित्ररूप समर्थ चरित्र छापलं गेलंय. कथाकार म्हणतात की देशसेवा आणि देवसेवा समजून समर्थांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज या पुस्तकाने पूर्ण केलेली आहे. या पुस्तकामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या वेगवेगळ्या कथांचा समावेश केलेला आहे. तेव्हा याही पुस्तकाचं आपले प्रेक्षक वाचक स्वागत करतील अशी खात्री आहे. चला तर मग ऐकूया समर्थ कथा सुगंध. पुढची गोष्ट. समर्थ भिक्षेच्या निमित्ताने सर्वत्र संचार करीत. भिक्षेपाठीमागे पोटाची खळगी भरणं हा हेतू नव्हता त्यांचा, तर ज्या घरातून आपण भिक्षा घेत आहोत त्या घरात कोणी तरुण मुलं मुली असल्यास त्यांना राष्ट्रकार्यात सहभागी होण्यास प्रेरित करणं हा उद्देश होता. तरुणांनी केवळ पोटापाण्याची विवंचना न करता देवकार्य आणि देशकार्य हे जीवनव्रत समजावं आणि त्यातून स्वतःचं कल्याण आणि राष्ट्राची प्रगती साधावी ही समर्थांची प्रामाणिक तळमळ होती. त्यासाठी वयाच्या 75व्या वर्षापर्यंत ते भिक्षेच्या निमित्ताने भारतभर हिंडले. समर्थांच्या काळात बालविधवांची समस्या फार गंभीर होती. बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं. ज्या मुली लहानपणी विधवा होत त्यांचे पुनर्विवाह होत नसत, त्यांना खडतर आणि अपमानित जीवन जगावं लागायचं. समर्थांनी अशा स्त्रियांना आपल्या संप्रदायात घेतलं. काहींना मठपती बनवलं. संत वेणाबाई मिरज मठाच्या मठपती झाल्या, तर अंबिकाबाई राशिवडे मठाच्या मठपती झाल्या. अक्काबाईंनी 35 वर्ष समर्थांच्या हयातीत चाफळचा कारभार सांभाळला. शिवाय समर्थांच्या पश्चात 38 वर्ष सज्जनगडचा कारभार सांभाळला. 12व्या वर्षापासून 85 वर्षापर्यंत त्या रामरायाची सेवा करून कृतार्थ झाल्या. या सगळ्या विधवांना समर्थांनी अभ्यास करायला लावला. त्यांच्याकडून ग्रंथलेखन आणि पाठांतर करवून घेतलं. वीणाबाई उत्तम कीर्तन करत. त्यांनी 200 ग्रंथ लिहून काढले. कीर्तनकारांनी कीर्तनात स्त्रियांची निंदा केलेली समर्थांना अजिबात खपत नसे. त्यांनी स्त्री जातीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुढची कथा. चाफळचं राम मंदिर म्हणजे मानवतेचं मंदिर. समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून कराडपर्यंत हनुमंताची अनेक मंदिरं उभी केली. रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव सुरू केले. शिष्यांची संख्या वाढू लागली. एक मोठी संघटना आकाराला येऊ लागली. या संघटनेसाठी एक स्फूर्ती केंद्र असावं म्हणून समर्थांनी चाफळ हे स्थान निवडलं. ती समर्थ संप्रदायाची राजधानी ठरली. चाफळला प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर बांधावं असं समर्थांच्या मनात आलं. छत्रपती शिवाजी महाराज स्वखर्चाने संपूर्ण मंदिर बांधून द्यायला तयार होते, पण समर्थांनी विचार केला की मंदिराच्या बांधकामामध्ये गोरगरीब जनता यांचा अंतर्भाव झाला पाहिजे आणि श्रमदानातून हे मंदिर बांधलं पाहिजे. समर्थांचे निस्पृह शिष्य हे गावोगाव घरोघरी भिक्षा मागत होते. भिक्षेतून मिळालेलं धान्य आणि पैसा श्रमदान करणाऱ्या मजुरांसाठी उपयोगात आणला जात होता. समर्थांची भिक्षा ही जनतेची सार्वजनिक मालमत्ता होती. मजुरांच्या स्त्रिया झाडाखाली अन्न शिजवत असत. जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम असा मंत्र म्हणत विटांच्या पाट्या मजूर एकमेकांकडे देत होते. कर्माला भक्तीचा सुगंध प्राप्त झाल्यामुळे कोणाला थकवा वाटत नव्हता. रामराय येणार या आनंदात सारे जण जीव ओतून काम करत होते. थकल्या भागल्या मजुरांना समर्थ आग्रहाने आणि प्रेमाने जेवायला वाढत असत. या निमित्ताने पर्णकुट्या बांधून अनेक लोक मंदिराच्या अवतीभोवती राहू लागले. चाफळ परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वेगळे वारे वाहू लागले. समर्थ चाफळला मठामध्ये कर्मठपणा किंवा फाजील सोवळं मानत नसत. प्रत्येक पुरुषामध्ये रामचंद्र आणि प्रत्येक स्त्रीमध्ये जानकी पाहत असत. ते भेटो कोणी एक नर त्याचे राखावे अंतर या नाव भजन ही समर्थांची भजनाची व्याख्या. समर्थांचे विचार मोठे क्रांतिकारक होते. त्यांनी कल्याण स्वामींना सांगितलं की रामनवमीच्या उत्सवामध्ये भोवरवाडी येथल्या 1000 दाम्पत्यांना भोजनासाठी सांगावं.
चाफळ जवळची ही भोवरवाडी. इथे संपूर्ण हरिजनांची वस्ती. समर्थांनी 1000 अशा दाम्पत्यांना भोजनासाठी आमंत्रण दिलं. त्यांची पूजा केली. सगळ्या स्त्रियांना साडी चोळी दिली आणि सगळ्या पुरुषांना धोतर उपरण दिलं. त्यांना अत्यंत प्रेमाने जेवायला वाढलं. समर्थांच्या मनात अवघ्या मानवजातीबद्दल समत्वाची आणि प्रेमाची भावना होती. श्रीराम. पुढची गोष्ट. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना. साताऱ्याजवळ माहुली नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथे कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम आहे. समर्थ सज्जनगडावर असताना त्यांचा उद्धव नावाचा शिष्य माहुलीला संगमावर स्नानासाठी गेला. स्नान झाल्यावर तो नदीकाठी गायत्री मंत्राचा जप करत होता. माहुलीला एक यवन ठाणेदार होता. हिंदू साधूंना असं जप तप करताना पाहिलं म्हणजे त्याचं डोकं फिरत असेल. त्याने उद्धवाला जप करताना पाहिलं आणि अटक करून तुरुंगात टाकलं. 3 दिवस उद्धवाला अन्न किंवा पाणी मिळालं नाही. मनातल्या मनात तो समर्थांचा धावा करत होता. समर्थांना शिष्यांकडून ही बातमी कळली. समर्थाने हातात सोटा घेतला. आपल्या 40 ते 50 बलदंड शिष्यांना बरोबर घेऊन ते माहुलीला आले. हे समजताच ठाणेदार घाबरला. समर्थांनी त्याला आपल्या सोट्याचा प्रसाद दिला आणि मग ठाणेदारांनी उद्धवाची सुटका केली. तुरुंगातून बाहेर पडलेल्या उद्धवाला समर्थ म्हणाले, नुसता जप पुरेसा नाही, जपानी मानसिक सामर्थ्य वाढेल, पण त्याबरोबरच शरीर सुद्धा बलसंपन्न असलं पाहिजे, म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे. बलोपासना हे समर्थांच्या कार्याचं खास वैशिष्ट्य. त्यांनी प्रत्येक गावात हनुमान मंदिर उभं केलं. हे हनुमंताचं मंदिर म्हणजे जणू व्यायामशाळा असे. अनेक तरुण मुलं या मंदिरात जमत असत. सूर्यनमस्कार, जोर, बैठका याद्वारे तिथे बलोपासना चालायची. जे लोक स्त्रियांना पळवून नेतात त्यांना बदडून काढण्याचा आदेश समर्थांनी आपल्या शिष्यांना दिला होता. अशा प्रकारे त्यांनी आपल्या समाजाला संघटनेचा आणि बलोपासनेचा मंत्र दिला. ची गोष्ट. ज्ञानाचा अहंकार नको. चाफळ मठात हळूहळू नाना प्रकारचे शिष्य गोळा झाले. त्यातल्या काही शिष्यांचं संस्कृत मुळात चांगलं होतं. समर्थांचे प्राकृत ग्रंथ वाचण्यापेक्षा ते संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करत. एवढंच नव्हे तर ज्यांचं संस्कृत चांगलं नाही त्यांना ते तुच्छ समजायला लागले. कल्याण स्वामी तर संस्कृतच्या बाबतीत संपूर्ण अनभिज्ञ. त्यामुळे कल्याण स्वामींची टिंगलटवाळी करणं हा या मंडळींचा नित्याचा उद्योग होऊन बसला. कल्याण स्वामींना संस्कृत येत नसताना ते समर्थांचे एवढे लाडके कसे, याचं या मंडळींना आश्चर्य वाटू लागलं. समर्थांनी ठरवलं की एकदा या संस्कृत पंडितांची जिरवायची. संध्याकाळी उपासना झाल्यावर थोडा वेळ सारेजण समर्थांभोवती गोळा होत. समर्थ मुद्दाम काहीतरी विषय काढून सगळ्यांशी चर्चा करत. त्या दिवशी आपला मोर्चा संस्कृत प्रेमींकडे वळवून समर्थ म्हणाले, आजपर्यंत मी मराठी ग्रंथ खूप लिहिले, पण माझ्या नावावर एखादा संस्कृत काव्य ग्रंथ असावा असं मला वाटतं. मी पहिले 2 चरण तयार करीन. पुढचे 2 चरण तुम्ही संस्कृत पंडितांनी पूर्ण करायचे. सगळ्या संस्कृत पंडितांनी आनंदाने माना डोलावल्या. समर्थांनी पहिल्या श्लोकाचे 2 चरण सांगितले, पण तो श्लोक कोणालाच पूर्ण करता येईना. समर्थांनी अशा प्रकारे 40 संस्कृत श्लोक त्याचे पहिले 2 चरण पूर्ण केले, पण या अभ्यासकांना मात्र ते पूर्ण करायला जमेना. तेव्हा समर्थांनी कल्याण स्वामींना ते श्लोक पूर्ण करायला सांगितले आणि काय आश्चर्य, सद्गुरु कृपेच्या बळावर कल्याण स्वामींनी सारे 40 श्लोक पूर्ण केले. दासगीता या नावाने हा ग्रंथ ओळखला जातो. या घटनेनंतर सर्व तथाकथित संस्कृत पंडितांचा अभिमान गळून पडला आणि त्यांनी दासबोधाचा अभ्यास सुरू केला. श्रीराम. पुढची गोष्ट. अभ्यास कसा करावा. समर्थ ज्ञानाचे उपासक होते. त्यांचे मठ म्हणजे त्या काळातली जणू विद्यापीठ आणि त्यांचा मठपती म्हणजे चालतं बोलतं विद्यालय. मठामध्ये समर्थांच्या ग्रंथांबरोबर संत ज्ञानदेव, नामदेव, सावतामाळी, गोरा कुंभार, तुकाराम महाराज, दासोपंत या सगळ्यांच्या ग्रंथांचा अभ्यास होत असे. एवढंच नव्हे तर सुफी संतांच्या ग्रंथांचा देखील अभ्यास चालत असे. मुद्रणकला अस्तित्वात नसल्याने त्या काळी ग्रंथ छापले जात नव्हते. मग ग्रंथ लिहून काढायला लागायचा. अशा अनेक ग्रंथांच्या नकला समर्थांनी शिष्यांकडून करवून घेतल्या. संत वेणाबाईंनी 200 ग्रंथांच्या तर गिरीधर स्वामींनी 400 ग्रंथांच्या नकला केल्या होत्या. केशव स्वामींनी 18 वेळा दासबोध लिहून काढला होता. एकदा एक महंत पलंगावर पालथे पडून दासबोध वाचत होता. ग्रंथाचा अभ्यास पडल्या पडल्या केलेला समर्थांना चालत नसे. शिष्याने मांडी घालून ताट बसावं आणि अभ्यास करावा असा त्यांचा दंडक.
पालथं पडून दासबोध वाचणाऱ्या त्या महंताला वीणाबाईंनी साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा तो महंत जरा ओशाळला. वीणाबाई म्हणाल्या, मी तुला नाही नमस्कार केला, आपल्याला गुरुस्थानी असलेल्या दासबोध ग्रंथाला मी नमस्कार केला. तेवढ्यात समर्थ आले आणि म्हणाले, आपण मंचकावरी लोळावे आणि सरस्वतीने आपणावरी वोळावे, एवढी सरस्वती स्वस्त नाही. नीट अभ्यास करायचा नसेल तर मठात थांबू नये. म्हणजे टीव्ही बघत एकीकडे लोळत अभ्यास करणाऱ्या लोकांनी, मुलांनी, विद्यार्थ्यांनी या घटनेपासून धडा शिकायला हरकत नाही. श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.